त्याला घासावाच लागती भाऊ. राईस प्लेट काम नाही जमत. शेतीला कष्ट लागतात. नीट आहे का? शेती कुणाची नाही. हो, शेती बांधव बसणारच आहे काय? शेती अर्धले बेड्यावडीत बोंबडे ठेवणारच आहे काय? शेती गावात जुगार खेळत बसणारच आहे काय? शेती अंगातला शर्ट फेकून देऊन घाम गाळस्तवर कष्ट करणाराची शेती आहे. हे शेत आहे. जो शेतकरी उन्हाळ्यात लग्न खात हिंडतो, पावसाळ्यात जमीन नांगरितो, त्याच्या बापान पाहिली शेती. ते उन्हाळ्यात लग्न खात हिंडत आणि लोकांनी पेरलं का हे नांगरीत, लोकांचं उतरलं का हे पिरीत, लोकांचं याटळायला आलं तर याचं कोळपायला आलं. सगळ्या चिमणे याच्या बाजरी. हो, बाजरी झाली 6 पायल्या, 3 इली सुतारानं, 3 पायल्या नाही 3 पायल्या सुतारानं मोकळा बसला. आणि वरून आरडायचं शेतीत दम नाही. संतांचं तसं नाही भाऊ. आधी केले आणि मग हे शेत आहे, याच्याकडे एकदा जरा बघा. हो, याच्यातलं काम क्रोध मत मत नुसती कीर्तन ऐकू नका. बाबा लोकही मेले सांगू सांगू, आणि तुम्ही जाम झाले ऐकू ऐकू. कीर्तन लय दिवसापासून चालले भाऊ. आता तर रिटायर माणसाला पगार. हसू येण्यासारखे. बाबा कुठं रिटायर होतो का? हा, एक आहे बाबा रिटायर झालं. मला आताशी 32 वर्ष लागले. लय ना शिल्लक. मी तर सगळ्या बोनपेक्षा उलटा सांगणारा माणूस. काशी फिशी करू नका, घरी नीट मारा. आधी भात काशीला जाऊन काय तिथं काशीला जातो, जातोच कशाला? तिकडून जन्माला आला साधी काशी झाली का? आई बापाची सेवा नीट करा. माझी कीर्तन नीट ऐकायची. आपली लोक विचित्र आहे. जिवंतपणी बापाला चहा पाजायचा नाही, मेल्यावर म्हाताऱ्याचा फोटो न दिला तसा निवडून आलाय म्हातारा. त्याला बुक्का लावितो, हार घालितो, लोकांना बुंदी चारितो. म्हातारा फोटोतून पाहतो, म्हणतो बिन भाकरीचा मेलो. मला भाकर नाही म्हणला आणि माझ्यात एकच फकडी बुंदी खाते म्हणला. नाही यांच्या भोकांडी बसन आमुशाला तर काय म्हणला. म्हणून तर दाव्या लोक जेवते नाही. नको म्हातारा उठाय. लोक लई खोडीचे. देव आता घरी गेल्यावर एक असं निश्चित करा का मी कोणत्या देवाचा आहे बा. घोळ झालाय देवांचा घोळ. एका एका घरात 4 उपाशी. सासऱ्याला सोमवार, सुनाला रविवार, जावायला गटरामुशा, येईनीला मंगळवार. घाटच होईना खिचडीची ताटलीची. घोळ झाला घोळ. बोललं म्हणजे आता काही आमच्या सारख्याचं बोलणं झोंबत. मी निघून गेलो का लगेच कोणी आणलं होतं ते असं आहे भाऊ. आपल्या लोकांना खोडी कोणत्या आहे माहितीये का? रावसाहेब या ना आमच्या बोकांडी बसा. आमच्या सारख्याचं बोलणं झोंबत. आमच्या लोकांची गंमतच आहे झाली. रावसाहेब या बसा. गोल झाला गोळ. सध्या गडबड आहे. सध्या आता काल लगेच झाला एक दुसरा गुरुवार. आली लक्ष्मी. घोळ झाला घोळ. ते गाडवान, ते चौरंगण, ते रांगोळी, ती लक्ष्मीची मेकअप. वय 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 वय. लक्ष्मीनं मेकअप करेल आणि लक्ष्मण पेल. आला लक्ष्मण 5 वाजता वलगडत. चौरंग फेकून देईल. नाडी सुटली ती बांध भाऊ. काय करतो तू? व्यसनाने जेवढी माणसं खलास केली तेवढी कशानच केली नाही. कीर्तन जरा ठोक आहे का? लय पडले भाऊ. दुसऱ्याच्या पंक्तीत कुणी बुंदी वाढीत. घेरे बुंदी ठेवून तो गोष्टी पडम पडू दे गे. ठेवून तुम्हाला पोट भरलंय भरू दे गे. ठेवून तू पहिलीच खपाना घे. माझा हात मोडीतो का? जशी याच्या बापाची पंगत आहे. ज्याची पंगत आहे ते म्हणतो पोरं पाहून वाडा. उष्ट पडू देऊ नका. विनोद नाही राजा हा. तुमची तुमच्या आई बापाच्या इस्टेटीवर थोडी मजा आहे. जरा एकदा स्वतःच्या मनगटातली धमक दाखवून पा. अरे काय देणार नाही देव. एवढं कोटी रुपयाचं शरीर आपल्याला दिलं ते सांभाळायची पंचायत झाली. हे सांभाळा ना. एक सोन्याचा दात बसवायला 22,000 रुपये लागत. याला 32 फुकाट दिली. आणि यानं गांजा पिऊ पिऊ पाडले.
ज्याला त्याला कळावं भाऊ. एका बाबाला सांगायच्या गोष्टी नाही. आणि मी तर सगळ्यात उलटा सांगत असतो. 18 ते 22 वर्षाचे पोरे आपलं वाक्य लिहून घ्या राजा. अजून 10 वर्षानं तुम्ही शर्टिंग करून भीक मागणार. हो, भिकाऱ्यांचे सुद्धा 3 गट होणार आहे आता. 12वी पास 50 पैसे, ग्रॅज्युएट रुपया आणि पोस्ट ग्रॅज्युएट 1.5 रुपया. विनोद नाही राजा, मी स्वतः BSc BEd माणूस आहे. माझ्या अवताराव नका जाऊ. तुम्हाला वाटलं हे कुठेतरी बँजो पार्टीत खुळखुळा वाजते असं भाऊ. माझं खंबार बारीक झालं. आणि इथून पुढची माणसं ध्यानात ठेवा, एक तर पोरं नकोच, नको. आता नाचलं तर एक, ते बी नीट. आता तसं पाहिलं तर नकोच. नाचलं तर एक, ते बी नीट, मजा नाही राहिली त्याच्यात. आता तसं पाहिलं तर नसावाच, पण असलं तर एक, ते बी का आपण होतो याचा पुरावा. बया का म्हणलं बा तू को होता या पाय कॅलेंडर, बाकी काय नाही.